हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कोंकणी फिजिक्स. साध्या सरळ सोपे भाशेन आमी सगळो कॉन्सेप्ट समजून घेवया. लेट अस स्टार्ट विथ दीस ड्रिफ्ट वेलॉसिटी. तिसरो लेसन, करंट इलेक्ट्रिसिटी एक्सप्रेशन डिरायव करपाचें. आतां हो कॉन्सेप्ट एक्चुली व्हेरी लाँग कॉन्सेप्ट, पूण हांव कितें करतां, हांव तो एनकॅप्सुलेट करून जाता तितलो शॉर्ट करतां. वॉट एवर इज रिक्वायर्ड फॉर दीस डेरिवेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ दीस पर्पज जितलें जाय तितलेंच सांगता. ओके, सो कशें आसा पळय, इलेक्ट्रॉन्स जे आसा ते देर आर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मॅटल. ओके, मॅटल म्हणजे ओशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एग्जाम्पल धरतलो जाल्यार कॉपरान 1 ग्रॅम ऑफ कॉपर हॅज अरावंड 10 to the power of 23 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कितले इलेक्ट्रॉन्स ते पळयात, 10 to the power of 23 इतले इलेक्ट्रॉन्स इल्लेशे कुडक्यान आसता. सो जेन्ना अंदाज येतलो कितले इलेक्ट्रॉन्स आसा ते. सो हे इलेक्ट्रॉन्स जेन्ना तूं इलेक्ट्रीक फील्ड अप्लाय करना, बेश्टे आसात, जाल्यार ते इलेक्ट्रॉन मूव जाता. येस, जाता. ते रँडमली मूव जाता विदीन देमसेल्फ आनी ते एकमेकाक कोलायड करता. म्हणजे भितर हे आयन्स आसात न्ही, इलेक्ट्रॉन काडलो की एटमाचो आयन जालो. सो त्या आयनांक ते कोलायड करीत आसतात. सो दॅट इज रँडम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. दॅट इज कॉल्ड एज थर्मल वेलॉसिटी. ज्या वेलॉसिटीन ते आदळटात दॅट इज कॉल्ड एज थर्मल वेलॉसिटी. ते नॉर्मली तशेंच आसतात. सो इट इज, पूण ओवरऑल आमकां करंट लागना. मेटलाक हात लायल्यार आमकां करंट लागना. which means what? You average it out to 0. फायनली इलेक्ट्रॉन कसोय जरी मूव जालो, तेजी एवरेज करत जाल्यार तो थंयच आसा अशें समजूपा जाता. इट इज वन ऑफ द एझम्पशन. म्हणून तर आमकां शॉक येना न्ही. सो एक एझम्पशन आमी केलां. ओके, आतां लक्षान घे पळय, हांगा एक इलेक्ट्रॉन आसा, तो हांगा आदळ्ळो, परतो हांगाच्यान असो आपटलो, असो येवन गेलो, असो. इट कीप्स मुवींग. हांगा एक कोलिजन करीत आसता, पूण एवरेज करत जाल्यार इट इज कमींग बॅक टू दीस. एवरेज आमी अज्यूम करता, एझम्पशन. सो एवरेज इट फायनली इलेक्ट्रॉन खंयच वचना, त्याच जाग्यार उरता. म्हणून तर तो फ्लो जायना, म्हणून तर आमकां करंट येना. आतां कितें करया, आमी नेक्स्ट ह्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रीक फिल्डान कसो बिहेव करता तो पळोवया. ही आमकां वेलॉसिटी खबर आसा. दीस इज द थर्मल वेलॉसिटी. जी नॉर्मल वेलॉसिटी विदाउट इलेक्ट्रीक फील्ड आसता पळय, ती तेजी थर्मल वेलॉसिटी. तो हांगा येता, थर्मल एनर्जी गेन करता, थर्मल वेलॉसिटी घेता आनी हांगा येवन आपटता. हांगा वता ती 0 जाता एनर्जी. परत हांगा थर्मल एनर्जी गेन करता, थर्मल वेलॉसिटीन फुडें वता, परत हांगा आपटता. सो दीस इज द मोशन. हांगा इलेक्ट्रीक फील्ड ना. जेन्ना इलेक्ट्रीक फील्ड घातलें तेन्ना हांगा जर इलेक्ट्रीक फील्ड घातलें जाल्यार तो इट वील गेट अ सर्टन पुश. आनी मागीर तो हें मोशन आसात तें करताच, पूण तो मिक्स जाता दोनी मोशन बिकॉज ऑफ दीस. तेका आतां लेफ्टान वचपाक जाय बिकॉज इज अ प्लस सायड. इट इज हॅविंग द इन्फ्लुयन्स ऑफ द एक्सटर्नल फील्ड. आतां तो अंडर प्रेशर, म्हणजे हांगा कितें करता, हांगाच्यान तो सुटलो न्ही, इट वील नॉट गो ओवर हियर, इट वील जस्ट गो लिटल बीट आयल्यान. म्हणजे इट इज ट्रायंग टू मूव टू द लेफ्ट. हांगाच्यान सुद्दां इट गोज लिटल बीट लेफ्ट, मागीर हांगाच्यान लेफ्टाक वता, हांगाच्यान लेफ्टाक वता, हांगाच्यान लेफ्टाक, आनी फायनली मोशन कितें करता, आय डोंट नो, असो केला हांवें, असो. म्हणजे फायनली इट मुव्स इन द लेफ्ट पोजिशन. ओके, अशें धरया. जें मोशन आसा न्ही तेका कंपेर करत जाल्यार इट मुव्स लिटल बीट ऑन द लेफ्ट हँड सायड. अल्टिमेटली तेजी फायनल वेलॉसिटी पळय आसा ती मातशी वाडटा. पयलीं आशिल्ली तेजी थर्मल वेलॉसिटी, आतां तेका वेलॉसिटी वाडटा बिकॉज इट गेट्स एक्सिलरेटेड. बेश्टीच वेलॉसिटी वाडना, एक्सिलरेशन मेळपा जाय जाल्यारूच वेलॉसिटी वाडटा. आनी दीस वेलॉसिटी इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलॉसिटी. एक गजाल. आतां तेका एक्सिलरेशन मेळटा खंयच्यान? ई इज नथींग बट ड्यू टू फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्सांतल्यान ही तयार जाता. सो हाव इज दीस एक्सिलरेशन? पळय, फोर्स इज गिवन बाय E into E. E is the charge of electron, E is the electric field vector. Okay, but this becomes minus because the electric field is this side and electron is moving in the opposite direction. So I mean minus theta, right? Force is, this is the force that acts on this, and because of which acceleration is created. Acceleration, force is given by mass of electron into acceleration, that is minus E. So this acceleration A is equal to minus EE by m. ह्या एक्सेलरेशनान तो वता. बिकॉज ऑफ दिस एक्सेलरेशन तेजी वेलॉसिटी वाडटा, अँड नाव द थर्मल वेलॉसिटी इज बिकम ड्रिफ्ट वेलॉसिटी. आतां थर्मल वेलॉसिटी एवरेज इज 0 आमी कन्सिडर केला. सपोज तो थर्मल वेलॉसिटी समज पयलीं पळय हेंच घे कॉल्क्युलेशन,
अशें आतां एक इलेक्ट्रॉन हांगाच्यान वता U1 वता, तेजी थर्मल वेलोसिटी U1 आनी आतां तेजी V1 जाली, ड्रिफ्ट वेलोसिटी जाली. कितें जालें? एक्सेलरेट जालो तो. U आशिल्लो V जालो, एक्सेलरेट जालो. हांगाच्यान हांगा जो टायम आसा इट इज गिवन एज tau1. Tau is the relaxation time. The time between two successive collisions is called as relaxation time. So this is the time. आता ह्या पिक्चराक पळय जाल्यार आमचे कडेन एक एक्सप्रेशन आसा V is equal to U plus AT. ही जी इनिशियल वेलोसिटी आसा ती जर वाडयतलो जाल्यार ह्या टायमा भितर इतलें एक्सेलरेशन जाल्यार वाडटली. करेक्ट? सो दिस इज एक्झॅक्टली द फिगर एंड वी नो वॉट इज द एक्सेलरेशन. रायट? सो एक इलेक्ट्रॉन जर असो गेलो, दुसरो इलेक्ट्रॉन मे बी दुसऱ्या एंगलान दुसऱ्या डायरेक्शनान वतलो, हांगा U1 आसा तो V1 वतलो. करेक्ट? विथ द सेम एक्सेलरेशन बट द टायम विल बी डिफरंट. हांगाय बी सेम एक्सेलरेशन बिकॉज ऑफ दीस कॉमन फोर्स. सो सगळ्यांचेर एक्सेलरेशन एकूच भशेन पडटलें, पूण तेंची स्पीड एवरी टायम सेकंड कोलिजन जेन्ना जाता न्ही, हांगाच्यान हांगा पावता न्ही स्पीड वाडटली, हांगाच्यान हांगा पावता परत झिरो जातली, परत वाडटली. ओके, सो हें सपोज तिसरो घेतलो असो वता, U3 becomes V3 with the same acceleration but the time is T3, tau3. ओके, हे वेगळे वेगळे जालें इलेक्ट्रॉनिक्साचे. आतां हे इलेक्ट्रॉन्स आर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो आमकां एवरेज जाय. फायनली ड्रिफ्ट जेन्ना कितें म्हणटा, ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे कितें, सगळे इलेक्ट्रॉन्स एका बरोबर व्हांवतात तें आमकां काडपाक जाय. ती वेलोसिटी इज द ड्रिफ्ट वेलोसिटी. दॅट वेलोसिटी इज द एवरेज ऑफ ऑल द वेलोसिटीज ऑफ द इलेक्ट्रॉन्स. सो ती काडपाची कशी, तर दॅट इज ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल टू V1 प्लस V2 till Vn डिवायडेड बाय n. टोटल जितल्यांची वेलोसिटी आसा ती डिवायड करत जाल्यार वी आर गेटिंग द एवरेज वेलोसिटी. ज्या एवरेज वेलोसिटीन इलेक्ट्रॉन मूव जाता ओनली अंडर द इन्फ्लुएंस ऑफ इलेक्ट्रीक फील्ड. लक्षात धरा, कारण V सिंपली येना, V विल कम ओनली वेन A इज देर. आनी A कित्याक येता? बिकॉज ऑफ द इलेक्ट्रीक फील्ड. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ एट्रॅक्शन. ओके, सो दिस इज वॉट वी गेट. सो हें एक्सप्रेशन कशें जातलें हांगा बरोवया. सो दिस विल बी Vd is equal to U1 plus A tau1 plus, as बरोवया. So this will be V1 plus A tau1 plus V U1, U2 plus A tau2 plus U3 plus A tau3 till Un plus A tau n. N is the total number of electrons in that conductor. हे डिवायड करपाचें डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दिस विल गिव द ड्रिफ्ट, फायनल ड्रिफ्ट वेलोसिटी. सो यू rearrange it, this becomes U1 Un divided by n plus A tau1 plus tau2 plus tau n divided by n. Okay, so this is drift velocity. आता आमकां खबर आसा एवरेज वेलोसिटीज ही आसा, दिस इज द थर्मल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी इज द थर्मल वेलोसिटी. मागीर जी मेळटा V ती मागीर ड्रिफ्ट वेलोसिटी. दिस थर्मल वेलोसिटी इज 0, so this can be called as 0. So we can write this as Vd is equal to 0 plus A, this tau1 tau2 till tau n upon n is nothing but average relaxation time. प्रत्येक कोलिजनाचो वेगळो वेगळो टायम एकठांय केलो आनी एवरेज काडलो, डिवायडेड बाय नंबर ऑफ कोलिजन्स केले. नंबर ऑफ कोलिजन्स इज द सेम एज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते जर डिवायड केले, दिस विल बी टाउ AVG. रायट? सो फायनली आमकां कितें मेळटा, ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल टू A इंटू टाउ AVG, टाउ एवरेज. आनी A आमकां खबर आसा, मायनस EM/E. सो दॅट गिव्स अस Vd इज इक्वल टू मायनस EE upon m into tau AVG. This is the expression for drift velocity. Okay. आता एक पॉइंट हांगा इम्पॉर्टंट. जर तुम्ही पळयलें न्ही, इलेक्ट्रीक चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज कॉन्स्टंट, मास इज कॉन्स्टंट, टाउ इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. वॉट इज वेरिएबल इज E. सो हें आमी कॉन्स्टंट काडया. सो दिस बिकम्स इज इक्वल टू मायनस E tau AVG upon m into E. This term can be constant. म्हणजे the
the drift velocity is directly proportional to electric field. Okay, जेन्ना इलेक्ट्रीक फील्ड वाडयलें जाल्यार करंट will flow faster. It is a simple thing. जर तूं potential difference हाय दवरलें, इलेक्ट्रीक फील्ड very strong जाता. Very strong जालें की करंट very fast flow जाता. This is nothing but it is proving somewhat Ohm's law. जेन्ना तूं पोटेंशियल वाडयता, करंट वाडटा. करंट म्हणजे कितें? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. जितले फास्ट इलेक्ट्रॉन्स मूव करता तितलो फास्ट करंट न्ही. सो दॅट डिपेंड्स ऑन द फ्लो ऑफ द पोटेंशियल एनर्जी दॅट इज सप्लायड बिटवीन द टू पार्ट्स. ओके, सो हें एक्सप्रेशन इज द एक्सप्रेशन फॉर ड्रिफ्ट वेलोसिटी. नेक्स्ट करुया व्हिडिओ द रिलेशन बिटवीन करंट एंड ड्रिफ्ट वेलोसिटी. आय होप तुमकां कळ्ळें आसतलें. इनफॅक्ट हांवें व्हेरी शॉर्ट केला. एका वराचो लेक्चर दिवपाक शकता. यू विल फायंड एवरीथींग इन द अदर व्हिडिओज. तुमकां डिटेल जाय 7798364224. My name is Mahesh Toraskar. Thank you for watching. Bye bye. Enjoy.